प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जजसाहेब सईला म्हणतात की बाळा तू घाबरू नको आणि मगाशी मला जे काही सांगितलं ते आता सगळ्यांना सांग. आणि त्यामुळे हर्षवर्धन मात्र खूप घाबरतो. त्यामुळे सावनीच्या लक्षात येतं की नक्कीच याने काहीतरी केलं आहे. तर सई सगळ्यांना सांगते की मगाशी हर्षवर्धन काका मला त्यांच्या कारजवळ घेऊन गेले आणि मग ती पुढे घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करते. तर माई सईला कोर्टात घेऊन जात असताना हर्षवर्धन त्यांना बाहेरच थांबवतो आणि तो माईंना सांगतो की तुम्ही जा, मी सईला घेऊन येतो. आणि मग त्यानंतर तो सईला त्याच्या कारमध्ये घेऊन जातो. सई त्याला विचारत असते की काका आपण इथे कशासाठी आलोय. त्यावर हर्षवर्धन तिला म्हणतो की मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सई विचारते कोणती गोष्ट. तर हर्षवर्धन तिला सांगतो की तू आतमध्ये गेल्यावर ते जज अंकल तुला विचारतील की तुला कोणासोबत राहायचं आहे, तेव्हा तू सावनी मम्माचं नाव घे. मात्र सई म्हणते की मला तर माझ्या मुक्ताईसोबत राहायचं आहे ना. त्यावर हर्षवर्धन म्हणतो अगं तीच तर खरी गंमत आहे ना. आणि मग तो सईला सांगतो की तुला माहिती आहे ना, जेव्हा तू छोटी बेबी होती तेव्हा तुझी सावनी मम्मा तुला सोडून गेली होती. त्यावर सई म्हणते हो, मला आजीने सांगितलं आहे. तर हर्षवर्धन तिला म्हणतो पण सावनी मम्मा तुला का सोडून गेली माहिती आहे का? कारण तुझा पप्पा तिच्याशी खूप विचित्र वागायचा, तिला मारायचा आणि त्यामुळे ती वैतागून त्याला सोडून निघून गेली. आणि आता त्याने मुक्ताईसोबत लग्न केलंय, पण तो तिच्यासोबतही असंच वागेल. आणि तुला तर माहिती आहे तो आधीपासूनच तिच्यावर किती ओरडतो ते. मग आता मुक्ताईसुद्धा तुला सोडून जाईल. आणि ते ऐकून सई खूप घाबरते. तर हर्षवर्धन तिला म्हणतो की मुक्ताई तुला सोडून गेल्यानंतर तुला एकटीलाच तुझ्या पप्पासोबत राहावं लागेल. आणि तुला माहिती आहे का, तुझा जो मोठा भाऊ आहे ना आदिदादा, तो तुमच्यासोबत का राहत नाही, कारण तुझ्या पप्पाने त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारलं होतं. आणि ते ऐकून सई खूप घाबरते. तर हर्षवर्धन तिला सांगतो की तुझा पप्पा खूप विचित्र आहे, तो तुलासुद्धा असाच मारेल. आणि त्याचमुळे आता तू एक काम कर, जेव्हा जज अंकल तुला विचारतील ना तेव्हा तू सावनी मम्माचं नाव घे, म्हणजे तुझी कस्टडी आम्हाला मिळेल आणि मग मुक्ताईसुद्धा आमच्याकडेच येईल. आणि मग आम्ही मुक्ताईला सांगू की तू सईला घेऊन जा आणि मग तू आणि मुक्ताई आनंदाने राहा. आणि हर्षवर्धनचं हे सगळं बोलणं जेव्हा सई कोर्टात सागर, मुक्ता, इंद्रा आणि इतरांना सांगते तेव्हा त्या सगळ्यांनाच धक्का बसतो. सर्वजण रागातच हर्षवर्धनकडे बघत असतात. तर जज साहेब देखील त्याच्यावर खूप चिडलेले असतात. ते म्हणतात की लहान मुलांच्या भावनांचा वापर करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. आणि मग त्यानंतर ते हर्षवर्धनला वॉर्निंग देतात की जर तुम्ही पुन्हा असं काही वागलात तर चाइल्ड ॲब्यूजच्या नावाखाली तुम्हाला अटक करण्यात येईल. आणि त्यामुळे हर्षवर्धन आणि सावनी घाबरतात. तर जज साहेब म्हणत असतात की खरं तर या केसमध्ये पहिल्यापासून हेच होत आलं आहे. या मुलीचे दोन्हीही पालक एकमेकांना खाली खेचण्यासाठी सतत या निरागस मुलीचा वापर करत आले आहेत. सतत कोणी ना कोणी तिच्या भावनांसोबत खेळतंय. आणि मग त्यानंतर ते सावनीला म्हणतात की तुम्ही या मुलीला जन्म दिलाय, तुम्ही हिला स्वतःची आई म्हणवताना फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या किंवा मला नका, तुम्ही स्वतःला द्या की तुम्ही आजपर्यंत आई म्हणून कोणतं कर्तव्य पार पाडलं आहे. आणि त्यांचा तो प्रश्न ऐकून सावनी काही न बोलता खाली मान घालते. तर जज साहेब म्हणतात की तुम्ही एकदा स्वतःकडे बघा आणि स्वतःलाच विचारा की खरंच अशी असते का आई. पुढे ते म्हणतात की आई ती असते जिला आपल्या मुलाचं दुःख बघवत नाही. आई ती असते जी आपल्या मुलासाठी तिचं सुख, दुःख, स्वप्न, आकांक्षा सगळं काही बाजूला ठेवते आणि फक्त त्या मुलाचा विचार करते. आणि मग ते सगळ्यांना सांगतात की या कोर्टामध्ये सईवर आईच्या मायेने प्रेम करणारी मला फक्त एकच व्यक्ती दिसली आणि ती म्हणजे मिसेस मुक्ता सागर कोळी. आणि ते ऐकून मुक्ताला खूप आनंद होतो. ती प्रेमाने सईकडे बघत असते. तर सईसुद्धा तिच्याकडे बघून खूप रडत असते. आणि सावनी मात्र रागातच त्या दोघींकडे बघत असते. तर जज साहेब म्हणतात की या केसमध्ये समोर जे काही पुरावे आले त्यांचा व्यवस्थित अभ्यास करूनच कोर्टाने हा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे सईची कस्टडी मुक्ता सागर कोळी यांच्याकडेच राहील. मात्र कोर्ट वेळोवेळी या केसचा रिव्ह्यू करत जाईल. आणि मग ते पुन्हा एकदा हर्षवर्धनला देखील वॉर्निंग देतात. तर मुक्ता जज साहेबांचे आभार मानते. सर्वजण खूप खुश होतात. सई पळतच जाऊन तिच्या मुक्ता आईला मिठी मारते आणि खूप रडत असते. सई आपल्याकडे परत आली म्हणून मुक्ता, सागर, इंद्रा, बापू या सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सर्वजण रडत असतात. हर्षवर्धन मात्र रागातच तेथून निघून जातो.
तर सई मुक्ताला विचारत असते की मुक्ताई, आता मला कुठेच जावं लागणार नाही ना गं? त्यावर मुक्ता म्हणते की नाही बाळा, आता तुला कुठेही जायची काहीच गरज नाही. आता फक्त तू तुझ्या पप्पांच्या घरी येणार आणि पप्पाच्या घरी मुक्ताई तुझी वाट बघणार. आणि ते ऐकून सई खूप खुश होते आणि मुक्ताकडून तसं पिंकी प्रॉमिस घेते. आणि त्या दोघींना एकत्र बघून इंद्रा त्यांची दृष्ट काढते आणि मग त्यानंतर ते सर्वजण कोर्टाच्या बाहेर जातात. सावनी हर्षवर्धनला विचारत असते की तुला सईसोबत बोलायची काय गरज होती? तुला कळतंय का तू किती मोठा घोळ करून ठेवला आहेस ते? त्यावर हर्षवर्धन म्हणतो की मी काही केलेलं नाहीये, मी फक्त तिला लहान मुलांच्या लॉजिकनेस समजवायला गेलो होतो. मात्र ते ऐकून सावनी अजूनच चिडते. ती म्हणते की हर्षवर्धन, तुला माहिती आहे का, जी माणसं मुलांना आवडतात ना, त्यांनी एखादी चुकीची गोष्ट जरी सांगितली ना तरी ती मुलं करतात. पण जो माणूस त्यांना आवडत नाही ना, त्यांनी कितीही व्यवस्थित सांगितलं तरी मुलं ते ऐकत नाही. आणि तू तर इथे सईला इतकं धमकावलं होतं की ते त्या जजला सुद्धा कळलं आणि त्यामुळे हर्षवर्धन तिच्यावरच ओरडायला सुरुवात करतो. तर सागर, इंद्रा आणि बापू हसतच हा सगळा प्रकार बघत असतात. आणि मग त्यानंतर सागर त्या दोघांजवळ जातो आणि त्यांना म्हणतो की काय झालं? अरे तुम्ही तर एक टीम आहात ना, मग असं एकमेकांशीच का वाद घालताय? जर तुम्ही एकमेकांशीच भांडत बसले तर समोरच्याला कसं हरवाल ना? आणि सागरचं ते बोलणं ऐकून हर्षवर्धन त्याच्यावर ओरडतो, पण सागर त्याला गप्प बसायला सांगतो. तो म्हणतो की जो माणूस हरतो ना त्याने जिंकलेल्यासोबत अशा आविर्भावात बोलू नये. पण त्याचवेळी हर्षवर्धन चिडून सागरची कॉलर पकडतो, पण इंद्रा त्यांच्यामध्ये येते. ती हर्षवर्धनला बाजूला करत म्हणते की ए बाईला, माझ्या सागरला हात लावायचा नाही. तू तर त्याला मातीत गाडायलाच निघाला होता, पण माझा सागर पुन्हा वरती आला आहे. आणि त्यावर सागर म्हणतो, हो आलोच आहे मी. आधी बिझनेस, मग अवॉर्ड आणि आता माझी मुलगी सई, हे सगळं मी पुन्हा काही मिळवलं आहे आणि ते सुद्धा हक्काने. पण त्यानंतर तो म्हणतो की मिळवलं नाही तर ते तू मला परत आणून दिलं आहे. आणि मग तो हर्षवर्धनला विचारतो, आठवतंय ना तुला? तर हर्षवर्धनला आठवतं की सागरने त्याला चॅलेंज केलेलं असतं की तू सईला स्वतःहून माझ्या घरी आणून सोडशील. आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तो खूप चिडतो. तर सागर त्याला सांगतो की आता घरी जायचं, माझ्या मुलीला तिच्या सामानासकट माझ्या घरी आणून सोडायचं. मात्र त्यावेळी इंद्रा म्हणते की सागर, या लोकांची काही गरज नाही, मी स्वतः सईला घेऊन येते. पण सागर म्हणतो, नाही आई, जेव्हा यांनी आपल्या सईला आपल्यापासून दूर केलं होतं तेव्हा आपल्या घरी मोर्चा आणला होता, सगळ्या सोसायटीत समोर तमाशा केला होता, मी किती हतबल आहे याचा लाईव्ह टेलिकास्ट केला होता. त्यामुळे ज्या ठिकाणी यांनी सईला माझ्यापासून दूर केलं त्याच ठिकाणी हे पुन्हा सईला माझ्याकडे सोपवतील. मात्र बापू आणि इंद्रा त्याला समजवतात की या सगळ्याची काही गरज नाही आहे, कारण आपण सईला एकटीला या लोकांकडे नाही पाठवू शकत. आणि त्यावर सागर म्हणतो, ठीक आहे आई, मग तू सुद्धा सई सोबत जा. आणि मग त्यामुळे इंद्रा आणि बापू यासाठी तयार होतात. तर हर्षवर्धन आणि सावनी मात्र खूप चिडतात. तर दुसरीकडे मुक्ता माधवीला कॉल करून सईची कस्टडी मिळाल्याचं सांगते आणि त्यामुळे माधवीसुद्धा खूप खुश होते. ती मुक्ताला म्हणते की तुम्ही लवकर घरी या, मी काहीतरी गोडाचं बनवते. आणि मग ती मिहिकाला सुद्धा ही गोष्ट सांगते. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सई परत येणार म्हणून सर्वजण तिच्या स्वागताची तयारी करत असतात. आणि मग त्यानंतर सावनी आणि हर्षवर्धन स्वतः सईला घरी सोडण्यासाठी येतात. मुक्ता आणि सागरला बघून सईला खूप आनंद होतो. ती पळतच जाऊन त्यांना मिठी मारते. पण त्यानंतर हर्षवर्धन पुन्हा मुक्ताबद्दल काहीतरी बोलायला जातो आणि त्यावेळी सागर त्याला स्पष्टपणे सांगतो की ती माझी बायको आहे, मिसेस मुक्ता सागर कोळी. आणि ते ऐकून हर्षवर्धन गप्प बसतो आणि तेथून निघून जातो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.